वेलकम टू फ्री ऑनलाईन फिजिक्स स्टडी बाय सित्रे सर. सित्रे सरांच्या फ्री ऑनलाईन फिजिक्स स्टडीमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. In this session, we will study HSC 12th Physics, Chapter 6, Superposition of Waves, Part 1st. First is introduction. All of you might have been heard, seen music, ripples on water, visible spectrum of electromagnetic waves. All these are waves, and these waves are broadly classified into two types. First one is mechanical wave. A mechanical wave is a disturbance produced in an elastic medium due to periodic vibrations of particles of the medium about their respective mean positions. तर हे मेकॅनिकल वेव्ह म्हणजेच काय असतं? पिरियडिक डिस्टर्बन्स असतं इलास्टिक मीडियममध्ये, आणि हे जे मीडियमचे पार्टिकल्स आहेत हे मीडियम पार्टिकल्स व्हायब्रेशन्स करतात, आणि याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल वॉटर वेव्स, साऊंड वेव्स हे मेकॅनिकल वेव्हचे एक्झाम्पल आहेत. आणि मेकॅनिकल वेव्ह ट्रॅव्हल होण्यासाठी मीडियमची नीड असते, मीडियमची गरज असते, मीडियममधून ही वेव्ह ट्रॅव्हल होते. सेकंड टाइप इज नॉन मेकॅनिकल वेव्ह. इन नॉन मेकॅनिकल वेव्स डू नॉट रिक्वायर मटेरियल मीडियम फॉर देअर प्रोपॅगेशन. म्हणजे नॉन मेकॅनिकल वेव्ह जे आहेत ह्या ट्रॅव्हल होण्यासाठी मीडियमची आवश्यकता नसते, ही डायरेक्ट वेव्ह ट्रॅव्हल होऊ शकते. फॉर एक्झाम्पल लाईट वेव्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स एक्सेट्रा. दस अ वेव्ह कॅरीज और ट्रान्सफर्स एनर्जी फ्रॉम वन पॉइंट टू अनदर. म्हणजे वेव्ह जे ही वेव्ह एनर्जी ट्रान्सफर करते, एनर्जी कॅरी करते वन पॉइंट टू अनदर पॉइंट, बट देर इज नो ट्रान्सफर ऑफ मॅटर और पार्टिकल ऑफ द मीडियम इन विच द वेव्ह इज ट्रॅव्हलिंग. ज्या मीडियममध्ये वेव्ह ट्रॅव्हल होत असते त्या मॅटरचे, त्या मीडियमचे पार्टिकल जे आहेत हे पार्टिकल मूव्ह होत नाहीत, फक्त एनर्जी मूव्ह होते, एनर्जी ट्रान्सफर होते वन पॉइंट टू अनदर पॉइंट. In this chapter, we will study mechanical waves, a reflection of these waves, principle of superposition of waves, various phenomena like formation of stationary waves, beats and their properties, applications. ह्या चॅप्टर मध्ये आपण फक्त मेकॅनिकल वेव्हचा अभ्यास करणार आहे, आणि त्या मेकॅनिकल वेव्हचं रिफ्लेक्शन, प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन, त्यानंतर स्टेशनरी वेव्ह फॉर्मेशन, बीट्स फॉर्मेशन आणि त्याची ऍप्लिकेशन्स हे स्टडी आपण या चॅप्टर मध्ये करणार आहोत इन डिटेल. Next point is progressive wave. Let us look at this animation. In this, stone is dropped inside the water, then ripples are formed on the surface of this water surface, and how this energy is transferred, how this wave is formed. So look in this second video. In this case, this surface molecules are oscillating about their mean position, and only energy is transferred from one position to another position. This medium particle, that is, these particles are not moving. These particles are oscillating about their mean position. ह्याच्यामध्ये हे मीडियमचे पार्टिकल जे आहेत हे पार्टिकल ऑसिलेशन करत आहेत, फक्त एनर्जी एका पोझिशन पासून दुसऱ्या पोझिशन कडे मूव्ह होत आहे. हे पार्टिकल मूव्ह होत नाहीत, पार्टिकल आहे त्या ठिकाणी असतात. त्यामध्ये बघा दिसतंय हे पार्टिकल त्या ठिकाणीच फक्त ऑसिलेशन करतात, एनर्जी फक्त ट्रान्सफर होते. This is progressive wave. A wave in which the disturbance produced in the medium travels in a given direction continuously from one particle to another is a progressive wave or traveling wave. तर ज्याच्यामध्ये मीडियमचं जे डिस्टर्बन्स आहे हे डिस्टर्बन्स पिरियडिक असतं आणि हे ट्रॅव्हल होतं कंटिन्युअसली फ्रॉम वन पार्टिकल टू अनदर पार्टिकल. दिस टाइप ऑफ वेव्ह इज नोन एज प्रोग्रेसिव्ह वेव्ह और ट्रॅव्हलिंग वेव्ह. या ठिकाणी हे मीडियमचे पार्टिकल हे ऑसिलेशन करतात, आणि हे डिस्टर्बन्स जे आहे हे डिस्टर्बन्स पिरियडिक असतं आणि हे ट्रॅव्हल होतं डिस्टर्बन्स, आणि मीडियमचे पार्टिकल मात्र ट्रॅव्हल होत नाहीत, एनर्जी फक्त ट्रॅव्हल होते. हॅन्स दिस इज कॉल्ड प्रोग्रेसिव्ह वेव्ह और ट्रॅव्हलिंग वेव्ह. नाउ propagating wave, advancing wave, traveling wave equation is given by y is function of displacement and time equal to a sine of kx minus omega t.
where a is amplitude of the wave, k is 2 pi by lambda is the wave number, lambda and omega are the wavelength and the angular frequency of the wave, and v is equal to omega by k is the speed of that wave. ही ॲडव्हान्सिंग वेव्ह जे आहे, प्रोपॅगेटिंग वेव्ह जे आहे, प्रोग्रेसिव्ह वेव्ह जे आहे, त्याचं हे इक्वेशन आहे y इक्वल टू फंक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट अँड टाइम, दॅट इज x अँड टाइम, x and t equal to a sin of kx minus omega t. SI unit of k, lambda and omega are, SI unit of k is per meter, lambda is meter, and omega is per second frequency, radian per second frequency respectively. If t is time period of oscillation, then n equal to 1 by t, that is frequency, t is time period, then frequency equal to reciprocal of time period, then putting value of this time period is, equation becomes frequency omega by 2 pi is the frequency of oscillation measured in hertz or per second. Next point is properties of progressive waves. First property, each particle in the medium execute the same type of vibrations. वेव्ह मधले प्रत्येक पार्टिकल जे आहेत हे प्रत्येक पार्टिकल एकाच प्रकारची व्हायब्रेटरी मोशन, ऑसिलेटरी मोशन करतात. All the vibrating particles of the medium have the same amplitude, period and frequency. वेव्ह मधला प्रत्येक पार्टिकल जे आहे, प्रत्येक पार्टिकलची एम्प्लिट्यूड, पिरियड, फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन सेम असते. The phase change from one particle to another particle. वेव्ह मधला प्रत्येक पार्टिकल जे आहे, प्रत्येक पार्टिकलचा फेज हा वेगवेगळा असतो. एक पार्टिकल पासून दुसऱ्या पार्टिकल पर्यंत फेज हा वेगवेगळा आहे. प्रत्येक पार्टिकलचा फेज सेम नसतो. नो पार्टिकल रिमेन परमनंटली ॲट रेस्ट. कोणताही पार्टिकल परमनंटली ॲट रेस्ट नसतो. ऑल पार्टिकल्स आर डुईंग ऑसिलेटरी मोशन, व्हायब्रेटरी मोशन्स अबाउट देअर मीन पोझिशन. सगळे पार्टिकल्स त्या मीन पोझिशनला ऑसिलेटरी मोशन, व्हायब्रेटरी मोशन करत असतात. कुठलाही पार्टिकल असा सेट रिमेन्स कॉन्स्टंट नसतो, फिक्स नसतो, रेस्ट नसतो. The particles attain maximum velocity when they pass through their mean positions. पार्टिकल ज्यावेळी ऑसिलेटरी मोशन करतात त्यावेळी ते मीनला ज्यावेळी पार्टिकल असतो त्यावेळी मीनला मॅक्झिमम वेलॉसिटी असते आणि एक्स्ट्रीम पोझिशनला मिनिमम वेलॉसिटी असते पार्टिकलची. नेक्स्ट प्रॉपर्टी, द वेव्ह प्रोपॅगेट थ्रू द मीडियम विथ सर्टन वेलॉसिटी. मीडियम मधून वेव्ह जी प्रोपॅगेट होते, ट्रॅव्हल होते, ॲडव्हान्स होते, पुढे जाते, ती काहीतरी एका व्हेलॉसिटीने जाते. प्रोग्रेसिव्ह वेव्ह आर ऑफ टू टाइप्स, ट्रान्सवर्स वेव्ह अँड लॉन्जिट्युडिनल वेव्ह. प्रोग्रेसिव्ह वेव्हचे दोन प्रकार आहेत, ट्रान्सवर्स वेव्ह आणि लॉन्जिट्युडिनल वेव्ह. इन ट्रान्सवर्स वेव्ह, व्हायब्रेशन्स ऑफ पार्टिकल्स आर परपेंडिक्युलर टू डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ वेव्ह अँड प्रोड्यूस क्रस्ट अँड ट्रप्स इन देअर मीडियम ऑफ ट्रॅव्हल. ट्रान्सवर्स वेव्ह जे आहे यामध्ये मीडियमचे पार्टिकल जे आहेत, माध्यमाचे पार्टिकलचं व्हायब्रेशन जे आहे, ऑसिलेशन जे आहे, ह्या ऑसिलेशनची डायरेक्शन आणि वेव्ह जायची डायरेक्शन, प्रोपॅगेशन ऑफ डायरेक्शन, हे दोन्ही एकमेकाला 90 डिग्री अँगल करतात, परपेंडिक्युलर असतात, 90 डिग्री अँगल करतं. म्हणजे वेव्ह जायची दिशा आणि माध्यमाचे पार्टिकल व्हायब्रेशनची दिशा हे दोन्ही एकमेकाला 90 अंश कोन करतात आणि ह्याच्यामध्ये क्रस्ट अँड ट्रप्स हे तयार होतात मीडियममध्ये. इन लॉन्जिट्युडिनल वेव्ह, व्हायब्रेशन्स ऑफ पार्टिकल प्रोड्यूस कॉम्प्रेशन्स अँड रेरफॅक्शन्स अलॉंग द डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ द वेव्ह. लॉन्जिट्युडिनल वेव्ह मध्ये डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन ऑफ मीडियम पार्टिकल, दॅट इज ऑसिलेशन डायरेक्शन, अँड डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ वेव्ह पॅरलल टू इच अदर. म्हणजे वेव्ह जायची दिशा, मीडियम पार्टिकल व्हायब्रेशनची दिशा दोन्ही एकमेकाला समांतर असतात, पॅरलल असतात. प्रोपॅगेशन डायरेक्शन आणि व्हायब्रेशन डायरेक्शन एकमेकाला पॅरलल असतात आणि याच्यामध्ये कॉम्प्रेशन्स आणि रेरफॅक्शन तयार होतात मीडियम मधून वेव्ह ट्रॅव्हल होते वेळी. नेक्स्ट पॉइंट इज रिफ्लेक्शन ऑफ वेव्स. इन दिस केस फर्स्ट वन इज रिफ्लेक्शन ऑफ ट्रान्सवर्स वेव्ह. आता याच्यामध्ये आपण ट्रान्सवर्स वेव्हचं डेन्सर मीडियमवरती कसं रिफ्लेक्शन होतं ते पण पाहायचं आहे. त्यासाठी हे डायग्राम कन्सिडर करा. आणखी हा व्हिडिओ याच्यामध्ये एक्झाम्पल 1 आहे. एक्झाम्पल 1, टेक अ लॉंग लाईट स्ट्रिंग AB, attach one end of the string to a rigid support at B. ही लाईट स्ट्रिंग आहे आणि याचं B पॉइंट जे हा रिजिड सपोर्टला बांधलेला आहे, A पॉइंट फ्री आहे. By giving a jerk to the free end A of the string, a crest is generated in the string.
पण जर्क दिला, झटका दिल्यानंतर काय होतं, यामध्ये क्रस्ट तयार होतं आणि हे क्रस्ट तिकडे मूव्ह होतं. ज्यामध्ये दाखवले इथं क्रस्ट तयार झालं, हे क्रस्ट पुढं ट्रॅव्हल होत आहे. When crust move along the string towards B, it pulls the particle of the string in upward direction. ज्यावेळी ते क्रस्ट तयार होतं, हे पार्टिकल्स अपवर्ड डायरेक्शन मध्ये मूव्ह होतात. तर अपवर्ड डायरेक्शन मध्ये मूव्ह झाल्यावर क्रस्टच्या वेळी हे इथं क्रस्टच्या वेळी अपवर्ड डायरेक्शन मध्ये पार्टिकल्स मूव्ह झालेले आहेत. B remains at rest and an equal and opposite reaction is produced on the string. Hence, crust gets reflected as tuff or tuff get reflected as crust. तर इथं हे ज्यावेळी इन्सिडेंट होतं त्यावेळी ह्यावेळी ह्याच्यावरती पार्टिकल वरती काय अपोजिट रिॲक्शन्स, इक्वल आणि अपोजिट रिॲक्शन ऍक्ट झाल्यामुळे हे क्रस्ट जे पार्टिकल्स आहेत टफनं रिफ्लेक्ट झालेत. इथं या डायग्राममध्ये ॲनिमेशन दिसते, यामध्ये दिसते बघा, हे क्रस्ट फॉरवर्ड डायरेक्शन मूव्ह झाल्यानंतर इन्सिडेंट झाल्यानंतर बाउन्स बॅक होते, हे ट्रपनं स्टार्ट झाले किंवा ट्रप जर इन्सिडेंट झालं तर क्रस्टनं पण स्टार्ट होऊ शकतं. नेक्स्ट एक्झाम्पल 2. See this diagram. In this case, take a long light string AB, attach the end B of the string to a ring which can slide easily on a vertical metal rod without friction. एक स्ट्रिंग आहे, या स्ट्रिंगचं एक एंड जे आहे, एक एंड आपण रिंगला बांधलेलं आहे आणि रिंग ही व्हर्टिकल रॉड मध्ये अटॅच केलेली आहे. अदर एंड बी हे फ्री आहे. गिव अ जर्क टू फ्री एंड ए ऑफ द स्ट्रिंग. आता ए एंड जे ह्याला आपण जर्क दिला, झटका दिला, तर वी ऑब्झर्व दॅट when the crust reaches the point B, it pulls the ring upward and causes the ring to move upwards. यामध्ये क्रस्ट तयार होतं. क्रस्ट तयार झाल्यानंतर क्रस्ट जे आहे, क्रस्ट ज्यावेळी इथं रीच होईल ह्या एंडला, त्यावेळी इथं ह्या रिंगला अपवर्ड जर्क मिळते, अपवर्ड मोमेंट मिळते आणि ही रिंग अपवर्ड साइडला मूव्ह होते. The wave is seen to get reflected back as a crest and no phase change occurs on reflection from rare medium. आता ही तर वेव्ह ज्यावेळी रिफ्लेक्ट होईल त्यावेळी ही परत क्रस्टनंच रिफ्लेक्ट होते आणि ही रेअर मीडियम जे आहे यामध्ये नो फेज चेंज असतं, म्हणजे इन्सिडेंट वेव्ह आणि रिफ्लेक्टेड वेव्ह जे आहे यामध्ये काही फेज चेंज नाही, झिरो फेज चेंज आहे. इन्सिडेंट वेव्ह पण क्रस्टनं इन्सिडेंट झालेले, रिफ्लेक्टेड बॅक वेव्ह जे ही पण क्रस्टनंच रिफ्लेक्ट झालेले आहे. जर इथं ट्रप असतं तर ट्रपनं रिफ्लेक्ट झाले असते, त्यामुळे यामध्ये काही फेज चेंज नसतो. इफ दिस वेव्ह इज इन्सिडेंट ऑन रेअर मीडियम. Now consider this example 3. Look at this diagram. In this case, take a heavy string P and light string Q and join them. Suppose they are joined at O. दोन आपण हेवी आणि एक लाईट स्ट्रिंग, दोन हेवी आणि लाईट स्ट्रिंग घेतले आणि ते जोडलेले आहेत आपण O पॉइंटला. इथं O पॉइंटला जोडलेलं आहे. ही P स्ट्रिंग आहे, हेवी स्ट्रिंग आहे, लाईट स्ट्रिंग आहे, Q आहे आणि दोन्ही इथं पण O पॉइंटला जोडलेलं आहे. ते produce a wave pulse as crust on the heavy string P moving towards the junction O. आता आपण याला P ला हेवी जे स्ट्रिंग याला आपण जर्क दिला आणि यामध्ये क्रस्ट तयार केला आणि हे जर लाईट स्ट्रिंग कडे मूव्ह झालं, हे क्रस्ट या डायरेक्शन मध्ये मूव्ह होत आहे. इन A, a crust is traveling from the heavy string gets reflected as crust from the lighter string that is reflected at the surface when wave is traveling from denser medium to rare medium causes a crust to be reflected as crest. म्हणजे आपण इथं जर्क दिल्यानंतर हे क्रस्ट जे तयार झाले क्रस्ट, हे क्रस्ट इकडे मूव्ह झालेले आहे जंक्शन कडे जोडलेल्या ठिकाणी आणि इथं इन्सिडेंट झाल्यानंतर नंतर रिफ्लेक्ट बॅक होते वेळी हे क्रस्टनच रिफ्लेक्ट झालेलं आहे. म्हणजे डेन्सर मीडियम जे आहे, डेन्सर मीडियम पासून जर रेअर मीडियम वरती जर वेव्ह इन्सिडेंट झाली तर ही रिफ्लेक्ट झाल्यानंतर काय होते, क्रस्टचं क्रस्टनं रिफ्लेक्शन होतं, ट्रपचं ट्रपनं रिफ्लेक्शन होतं, नो फेज चेंज असतो. Next point is reflection of a longitudinal wave. Now look at this diagram. In this case, consider a longitudinal wave traveling from rare medium to denser medium. आता यामध्ये ही रेअर मीडियम आहे, ही रेअर मीडियम कडून डेन्सर मीडियम कडे ही लॉन्जिट्युडनल वेव्ह ट्रॅव्हल होते. म्हणजे लॉन्जिट्युडनल वेव्ह ट्रॅव्हल होते त्यावेळी रेरिफॅक्शन हे आर दाखवलेले आहे, कॉम्प्रेशन सीन दाखवतात. कॉम्प्रेशन रेरिफॅक्शन असं तयार होत असतं. इकडे हा रिजिड सपोर्ट आहे, रिजिड वॉल आहे, याच्यावरती ही वेव्ह इन्सिडेंट झालेला आहे. When a compression reaches the denser medium, it tries to push particles of that medium. आता इथं ह्या रिजिड वॉल जे ह्या रिजिड वॉलवरती कॉम्प्रेशन इथं इन्सिडेंट झालेलं आहे. कॉम्प्रेशन म्हणजे हे मॅक्झिमम पार्टिकल्स एकत्र येतात, डेन्सिटी जास्त असते आणि हे पार्टिकल्स ह्या याला पुश करायला लागले आहेत. According to Newton's third law of motion, an equal and opposite reaction
comes out to play. As a result, the particles of rare medium get compressed. आता हे जे कॉम्प्रेशन जे आहे, हे कॉम्प्रेशन जे पार्टिकल्स यावरती मीडियमवरती इथल्या रिजर्वरती फोर्स एक्झर्ट करते, पुशिंग आहे, त्याला न्यूटन्स थर्ड लॉ अनुसार रिॲक्शन मिळते आणि ते पण परत पुश करतं. परत पुश केल्यामुळे परत इथं कॉम्प्रेशन तयार होतं. या ठिकाणी दाखवलेलं परत ही इन्सिडेंट वेव्ह आहे. रिफ्लेक्टेड बॅक जी वेव्ह आहे इथं पण कॉम्प्रेशन तयार झालेलं आहे. Thus, when the longitudinal wave travels from rare medium to denser medium, a compression is reflected as compression and rarefaction is reflected as rarefaction. One reflection of this longitudinal wave by rare medium. Rare medium वरती longitudinal wave चं reflection कसं होतं ते आपण पाहायचं आहे. When compression reaches a rare medium from denser medium, it pushes the particles of the rare medium. ज्यावेळी कॉम्प्रेशन ह्या रेअर मिडियमच्या बाउंड्रीला रीच होतं, पोहोचतं, त्यावेळी हे मिडियम जे आहेत कॉम्प्रेशनचे रेअर मिडियमला पुश करतात. ड्यू टू दिस पार्टिकल ऑफ द रेअर मिडियम गेट्स कॉम्प्रेस्ड अँड मूव्ह फॉरवर्ड अँड रिफ्लेक्शन इज लेफ्ट बिहाइंड. मग हे रेअर मिडियमचे पार्टिकल परत कॉम्प्रेस होतात आणि पुढे हे कॉम्प्रेशन पुढे मूव्ह होतं, मुवमेंट होते. दस द कॉम्प्रेशन गेट्स रिफ्लेक्टेड एज रेरिफॅक्शन. त्यामुळे इथं कॉम्प्रेशन ज्यावेळी इथं येतं त्यावेळी रेरिफॅक्शन रिफ्लेक्ट होतं, किंवा इथं पण ह्या डायग्राममध्ये बघा इन्सिडेंट वेव्ह जे इथं ह्याचं रेरिफॅक्शन आलेलं आहे. हे रेरिफॅक्शन ज्यावेळी वेव्ह रिफ्लेक्ट होते त्या रिफ्लेक्टच्या वेळी इथं कॉम्प्रेशन आलेलं आहे. ही रिफ्लेक्ट बॅकची डायरेक्शन आहे. इन्सिडेंट वेव्ह आहे, ही रिफ्लेक्टेड वेव्ह आहे. इथं रेरिफॅक्शन इन्सिडेंट झाल्यानंतर काय होतं, कॉम्प्रेशननं रिफ्लेक्ट झालेलं आहे. When longitudinal wave travels from denser medium to rare medium, a compression is reflected as a rarefaction and rarefaction is gets reflected as compression. ज्यावेळी लॉन्जिट्युडनल वेव्ह डेन्सर मिडियम टू रेअर मिडियम इन्सिडेंट होते त्यावेळी कॉम्प्रेशनचं रेरिफॅक्शननं आणि रेरिफॅक्शनचं कॉम्प्रेशननं रिफ्लेक्ट होतं. Here reversal of phase takes place, that is phase change by pi radian. त्यामुळं कॉम्प्रेशनचं रेरिफॅक्शन किंवा रेरिफॅक्शनचं कॉम्प्रेशन झाल्यामुळे काय होतं, तर पाय रेडियन. Thank you for watching this video. Keep watching the videos, and for previous videos see the description box of this video, and don't forget to subscribe, like and share.